नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, आजचा भाग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता आई ही सांगत असते पार्थना की काव्याला सध्या आपल्या सर्वांची गरज आहे आणि जोपर्यंत ती तुला नवरा समजत राहील ना, तोवर ती फक्त तुझ्यापासून दूर पळत राहील. त्यामुळे तू आता तिच्याशी मैत्री कर आणि मग हळूहळू तुमचं नातं पुढे घालव. तर दुसरीकडे आता नंदिनीला जीवाच्या कपाटामध्ये काव्याच्या आणि त्याच्या हाताचा जो मॉडेल ठेवलेला असतो तो सापडलेला असतो आणि तो बघून आता नंदिनी ही जीवाला विचारायला लागते की हा मॉडेल कोणाच्या हातांचा आहे, याच्यातला जे आहे तो तुमचा, पण केक कोणाचा आहे. आता जीवा नंदिनीला काय उत्तर देणार आणि नंदिनीला जीवा आणि काव्याच्या नात्याबद्दल खरं कळणार का, हे सगळंच आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे आता नंदिनी ही काव्याला सुद्धा विचारत असते की काव्या, त्या दिवशी तू गाडी थांबवून काय सांगत होती, पण आता काव्या नंदिनीला काय सांगते हे सुद्धा आपल्याला आजच्याच एपिसोडमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, आजच्या या एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे, कारण आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं, बऱ्याच गोष्टींचे खुलासे झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग मित्रांनो, उशीर कशाला करायचा, सुरुवात करूया एकही क्षण वाया न घालवता आपल्या आजच्या एपिसोडचे अपडेट जाणून घ्यायला. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला. तर आज आपण असं पाहतो की इकडे पार्थ हा बसलेला असतो आणि तो नाराज असतो. त्यावेळेस त्याचा धाकटा भाऊ हा त्याला समजावत असतो. तो त्याला म्हणत असतो, दादा तुला खूप त्रास होतोय, मला कळतंय रे सगळं. त्याबरोबर आता पार्थ हा हसतो, एक सेकंद थांबतो आणि त्याला म्हणत असतो, अरे कसला त्रास आणि कसलं काय, काय सांगू तुला. त्याबरोबर पुढे त्याचा भाऊ त्याला म्हणत असतो की अरे दादा, पण आता तू थोडा तुझा विचार कर ना. त्यावर तो म्हणत असतो, अरे माझा विचार करायचा ठरवला की घरातला कुटुंबांचा विचार हा पुन्हा पुन्हा राहून राहून मनामध्ये येतोच रे. मोठं असणं सोपं नसतं. थँक गॉड हे सगळं तुझ्या वाट्याला नाही आहे. तू लकी आहेस, कारण तू लहान आहेस. त्यावर तो म्हणत असतो, अरे दादा माझं जाऊ देत, तुझं सांगणार रे. त्यावर तो म्हणत असतो, अरे काय सांगू माझं, मोठं असणं सोपं नसतं रे. मोठा आपण असतो, त्यामुळे आपल्याला कसलाही गोष्टी पटल्या नाही किंवा आवडल्या नाही तरी आपल्याला चिडता येत नाही, रागवता येत नाही. आपल्याला सगळं शांतपणे सहन करावं लागतं, समजून घ्यावं लागतं. आणि आता या गोष्टीचा कंटाळा आला आहे मला कळतच नाही आहे की हे असं कधीपर्यंत चालू राहणार आहे ते. त्यावर त्याचा भाऊ त्याला म्हणत असतो, अरे दादा, पण याच्यावरती काहीतरी सोल्युशन असेलच ना. जर तुम्हाला हे नातंच नको आहे, तुम्ही कोणी या नात्यामध्ये खुशच नाही आहात, तर मग या नात्याचा काहीतरी शेवट असेल, काहीतरी मार्ग असेलच ना यातून बाहेर पडण्यासाठी, त्याचा विचार कर. त्यावर आता पार्थ हा त्याला सांगत असतो की हे बघ, आयुष्य हे डेथ गोलसारखं असतं आणि आता त्या डेथ गोलमध्ये लग्न ही एक कॉन्सेप्ट आलेली आहे. आणि आता नक्की पुढे जाऊन या लग्नाचं, या नात्याचं काय होईल, कसं होईल, खरंच मला स्वतःलासुद्धा काहीच माहीत नाही आहे. आणि आता आपण काहीही करूसुद्धा शकत नाही. मोठं असणं सोपं नसतं, उगाच मोठं व्हावं लागतं, असं सगळं आता तो म्हणत असतो. तो पुढे हेही सांगत असतो की मला कळत नाही आहे की आता मला या सगळ्यातून कसं बाहेर पडता येईल, मला काय करता येईल. आता हे सगळं पार्थ जेव्हा सांगत असतो तेव्हा त्याच्या धाकट्या भावाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण त्याच्या लक्षात येतं की आपला मोठा भाऊ हा खूपच जास्त मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकला आहे. तर दुसरीकडे नंदिनी ही मालिनीला सांगत असते, आई आज जेवण खूप उरलं ना. त्यावर मालिनी ही नंदिनीला म्हणत असते, हो गं, खूप जेवण उरलं आहे, पण काय करणार, तुम्ही कोणी व्यवस्थित पोटभर जेवलाच नाही, मग जेवण तर उरणारच ना. बरं एक काम कर, काव्यासाठी काहीतरी वरती खायला घेऊन जा. मगाशी काव्या जेवायला नव्हती म्हणून तू सुद्धा व्यवस्थित जेवलीत नाहीस ना. एक काम कर, काव्याला ताट घेऊन जा आणि भरव. आणि हो, त्याबरोबर तू सुद्धा खा थोडं थोडं हां. त्यावर नंदिनी मानेने होकार देते. तर मालिनी तिला सांगत असते आणि तिला थोडं जबरदस्तीनेच खायला लाव. नाहीतर एक काम कर, तिला दूध वगैरे काही प्यायचं आहे का विचार, उगाच उपाशी कशाला ना. त्याबरोबर नंदिनी ही तिच्याकडे बघत असते. तर ती म्हणत असते, तिला थोडं जबरदस्ती कर
करशील ना? त्यावर नंदिनी ही होकार देत असते. मालिनी म्हणते दोघीसुद्धा काही खाल्लेलं नाही आहे, तुम्ही दोघींनीही खाऊन घ्या. त्यावर नंदिनी म्हणते हो आई चालेल. मी तुम्हाला विचारणारच होते, काव्यासाठी काही खायला घेऊन जाऊ का? इतक्यात तुम्हीच. त्याबरोबर लगेच मालिनी हसते आणि नंदिनीला म्हणते अगं त्यामध्ये विचारायचं काय आहे? जा घेऊन जा तू तिच्यासाठी जेवण. असं म्हणून मालिनी ही तिकडनं किचनमध्ये निघून गेलेली असते. तर आता नंदिनी ही काव्यासाठी जेवण घेऊन वरती तिच्या रूममध्ये आलेली असते. आता काव्या ही एकटीच आणि गप्प शांत बसलेली असते. नंदिनी तिकडे आल्याबरोबर ती तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते, ते पटकन लपवते. पण ही गोष्ट नंदिनीच्या लक्षात येत नाही. नंदिनी ही काव्याला म्हणत असते हे बघ मी तुझ्यासाठी जेवण आणलंय, भूक लागली असेल ना? त्यावर काव्या ही भूक लागली असेल या शब्दावरती नकार देते. नंदिनी म्हणते मला माहीत आहे तुला भूक लागली, हे घे. आणि मग ती काव्याला घास भरवण्यासाठी हात पुढे करते. पण काव्या नंदिनीच्या हातातला घास खात नाही, तर ती तो घास हाताने घेते आणि ताटात पुन्हा ठेवून देते. नंदिनी म्हणत असते अरे असं काय? आता काय तुला आई भरवायची तसं कडेवर घेऊन घरात फिरून भरवायचं आहे की काय? पण सॉरी या काव्या, मला तसं काही जमणार नाही, कारण तेव्हा लहान होतीस तू, आता मोठी झालीस. त्यावर काव्या नंदिनीकडे बघते. तर नंदिनी म्हणते बरं सॉरी, पण अगं असं उपाशी राहून कसं चालेल? खाऊन घे ना. मी प्रयत्न करेन की मी आईसारखं भरवू शकेन. आणि मग ती एक घास घेते आणि हा घास बाबांचा असं म्हणून काव्याला पुढे करते. काव्या तो घास घेते आणि पुन्हा ताटात ठेवून देते. नंदिनी म्हणते याच्यापेक्षा मोठा घास घेऊ का? आणि मग ती थोडा मोठा घास घेते आणि काव्याला भरवायला पुढे करते. तर काव्या ही तोही घास खात नाही. आता नंदिनीने हा घास आईचा असं म्हणून तिला घास पुढे केलेला असतो. मग आता नंदिनी ही पुन्हा तिसरा घास घेते आणि हा घास ताईचा असं म्हणून पुढे करते. आता मात्र काव्य तोही घास घेणार नसते, पण मग नंदिनी स्वतःच हात मागे घेत असते. ती निराश झालेली असते. मग काव्या तिचा हात पकडते आणि तो घास खाऊन घेते. त्यानंतर आता नंदिनी ही तिला पुढे भरवत असते. तर काव्या म्हणते नको ना, नको ताई, प्लीज नको, बास. त्याबरोबर मात्र नंदिनी थांबते. तर आता नंदिनी ही काव्याला विचारत असते काव्या काय गं, तू आईला भेटायला हॉस्पिटलला का आली नाहीस? त्यावर काव्य सांगत असते माझं आणि तिचं फोनवरती बोलणं झालं, आता तिची तब्येत तशी बरी आहे, मी जाईन तिला नंतर भेटायला. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते ठीक आहे. त्यावर काव्या ही तिला विचारत असते तू भेटून आलीस ना? त्यावर नंदिनी होकार देते आणि पुढे म्हणत असते तुला माहीत आहे का, तू माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये नव्हतीस, पण मला असं वाटतच नव्हतं. अगं मी जीवांना तर 2-3 वेळा काव्य अशी हाकसुद्धा मारली. त्यावर लगेच आता काव्या ही म्हणायला लागते म्हणजे बाबा असं म्हणालेच असतील ना की काव्या मुलगी असून आली नाही, जीवाराव जावई असून आले वगैरे. त्याबरोबर नंदिनी म्हणते काव्या तू काही त्यांनी असं बोलण्याची वाट बघतीयस का? त्याबरोबर मात्र आता काव्या ही नंदिनीला म्हणत असते मुलगी म्हणून तू तुझं कर्तव्य करून आलीस, जे जे करायला हवं होतं ते सगळं तू तुझ्या वतीने केलं आहेस की नाही? मग आता माझं कर्तव्य मी कधी पार पाडायचं, काय करायचं हे प्लीज मला नको सांगूस. मी माझ्या हिशोबाने मला वाटेल तसं आणि तेव्हा ते करेन. त्यावर नंदिनी म्हणते बरं बरं चिडू नकोस ना उगाच. हे बघ माझा राग अन्नावरती काढू नकोस, जेवून घे आता चल. त्यावर काव्या म्हणते ताई नको आहे ना मला, प्लीज. त्यावर नंदिनी म्हणते ठीक आहे नको खाऊस, मी इथे ताट ठेवून जाते. त्यावर काव्य तिच्याकडे बघते तर ती म्हणते हो मी इथे ताट ठेवून जाते, मला माहीत आहे तुला भूक लागली, तुला वाटलं की तू जेवून घे बस. आता नंदिनी ताट ठेवते आणि नंतर तिला आठवतं की काव्याला काहीतरी सांगायचं होतं. मग नंदिनी म्हणते काव्या अगं आठवते तुला त्या दिवशी तू गाडी थांबवली होतीस आणि आम्हाला सगळ्यांना गाडीतून खाली उतरून तुला काहीतरी सांगायचं होतं. त्या दिवशी तुला काय सांगायचं होतं? नाही मला माहीत आहे की तू अशीच उगाचच गाडी थांबवायला नाही लावणार, काय झालं होतं बोल ना. त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते बाबांचा फोन आला होता तेव्हा ना? त्यावर नंदिनी म्हणते हो तेव्हाच. बोल ना काय सांगायचं होतं तुला? उलट जीवा गाडीतून खाली उतरत नव्हते तर तू हट्टाने त्यांनासुद्धा खाली उतरवलंस. मला काळजी वाटते बाळा तुझी, बोल काय झालं होतं ते. त्यावर काव्या ही सांगायला आता नानुकूर करत असते. तिला नंदिनीला काहीही सांगायचं नसतं, त्यामुळे ती म्हणत असते की नाही काही नाही. आता खरं तर तिला या ठिकाणी तिच्या आईचे शब्द आठवलेले असतात आणि त्यामुळेच काव्या गप्प असते. काव्याला आठवलेलं असतं की तिच्या आईने तिला सांगितलं होतं की नंदिनीने आजपर्यंत दुसऱ्यांची लग्न वाचवली आहेत, पण आज जर तू तिला ही गोष्ट सांगितली तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल. तर नंदिनी म्हणत असते काव्या बोल ना, तुझ्याशी बोलते ग मी. त्यावर काव्या म्हणते म्हटलं ना ताई काही सांगायचं नव्हतं मला,
तू उगाचच विचारू नकोस. त्यावर नंदिनी म्हणते, काळजी वाटते तुझी मला. त्यावर काव्या ही नंदिनीवरतीच थोडीशी चिडते आणि तिला म्हणत असते, ताई मला आता काळजीची नाही तर शांततेची गरज आहे. प्लीज मला थोडा वेळ ना शांत आणि एकटं राहू देत. त्याबरोबर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, फक्त आठवणीने जेवून घे, बस एवढंच. त्याबरोबर काव्या ही नंदिनीकडे पुन्हा बघते. नंदिनी म्हणते, बरं जाते, आणि मग लगेचच ती जेवणाचं ताट हातातलं खाली जमिनीवरती ठेवते आणि तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता दुसरीकडे पार्थ हा ऑफिसमध्ये खूप दमून थकून आलेला असतो. तर आता तो स्वतःचं डोकं चेपत असतो. मग आता मालिनी हे बघते आणि लगेचच तिकडे येऊन ती आता पार्थचं डोकं चेपायला लागते. आता आईला बघून पार्थ जरा शांत बसतो. तर मालिनी ही त्याला विचारत असते, काय रे असं का दिसतोयस? ऑफिसमध्ये खूप काम होतं का? वर्कलोड होता? स्ट्रेस आला आहे का? त्यावर मात्र पार्थ तोंडाने होकार देत म्हणतो, अगं काही नाही, ते कामाचंच थोडं टेन्शन आहे. त्याबरोबर मालिनी म्हणते, बरं कामाचं टेन्शन आहे का? बरं मला सांग, आज डबा पूर्ण खाल्लास ना? त्यावर पार्थ म्हणतो, हो. त्यावर मालिनी म्हणते, मग डब्यातली भेंडीची भाजी होती ती कशी होती? त्यावर पार्थ म्हणतो, छान होती, टेस्टी. त्याबरोबर लगेच आता मालिनी म्हणते, तुला स्ट्रेस आलाय हे तर मला कळलं. तुझ्या मनात खूप विचार सुरू आहे, पण आता कसलं ते तू सांग. त्याबरोबर पार्थ म्हणतो, तुला कसं माहीत? त्यावर मालिनी त्याला म्हणत असते, काय आहे ना, आज डब्यामध्ये भेंडीची भाजी नव्हती, आजच्या डब्यात मटकीची उसळ होती. त्यामुळे मला लगेच ही गोष्ट कळली की तू डबा न खाता पिऊनला तुझा डबा देऊन टाकलायस. त्यामुळे आता काय झालं, का असं केलं ते सगळं सांग पटापट. त्यावर पार्थ म्हणत असतो, आई काय होतंय काय नाही मला काही कळतच नाही आहे गं. म्हणजे बघ ना, सतत जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ असणारा मी हल्ली नुसती चिडचिड करतोय. आज तर चक्क एका एम्प्लॉईवरती मी फाईल फेकून मारली. याच गोष्टींचा विचार करतोय. किशोर कुमारांची गाणी ऐकत गाडीतून ऑफिसला जाणारा मी, गुणगुणणारा मी, हल्ली आता कधी गाडीत बसतो, कधी सुरू होते, कधी सिग्नल लागतो, कधी मी सिग्नल सोडतो, ऑफिसला पोहोचतो, काहीच कळायला मार्ग नाही गं. एकीकडे मी काव्याला रागावरती कंट्रोल कसा करायचा हे शिकवतोय, उलटे आकडे मोजायचे हे सांगतोय, आणि दुसरीकडे मी स्वतः एवढी चिडचिड करतोय. मला काही कळतच नाही आहे गं. म्हणजे हे सगळं का होतंय? नंदिनींच्या अशा समोर असण्यामुळे ऑकवर्डनेस निर्माण होतोय त्या कारणामुळे, की काव्या हे जे काही माझ्याबरोबर असं तुचड्यासारखं वागते त्याच्यामुळे? काहीच कळत नाही आहे आणि काही सुचायलासुद्धा मार्ग नाही आहे. आता प्रत्येक गोष्टीवरती, आपल्या मुलांच्या प्रश्नावरती आईकडे उत्तर हे असतंच. आता त्याचप्रमाणे मालिनी ही पार्थची आई आहे आणि तिच्याकडे सुद्धा आपल्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर आहेच. मालिनी ही पार्थला समजावून सांगते, असं अनपेक्षितपणे झालेलं लग्न. त्यावर आता पार्थ हा आईकडे बघायला लागतो. त्यावर मालिनी ही त्याला सांगत असते, हो बरोबर बोलतेय मी. त्यावर पार्थ विचारतो, म्हणजे आई? त्यावर मालिनी ही त्याला सांगत असते, हे बघ पार्थ, तुमच्या प्रत्येकाच्याच बाबतीत थोड्या जास्त प्रमाणावरती ही गोष्ट घडली आहे. आता थोडा मी सांगते त्या गोष्टीचा शांत आणि थंड डोक्याने विचार कर. म्हणजे बघ, आपल्याला वाटत असतं की आपल्या बाबतीत काहीच चुकीचं घडू शकत नाही, आपल्या बाबतीत सगळं व्यवस्थित आणि चांगलं घडणार, आणि एखादी अशी गोष्ट येते जी आपल्या बाबतीत चुकीची घडते. मग आपण ती बदलू शकेल का? तिच्यामुळे आपल्याला काय करता येईल? तिचं कसं काय करायचं? हा सगळ्या परींनी, सगळ्या गोष्टींनी तिचा विचार करतो. पण शेवटी आपल्या हाती काहीच लागत नाही. एक असा पॉईंट येतो की ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचल्यावर कळून जातं की या गोष्टीचं काहीच होऊ शकत नाही, हे असंच आहे, आपल्याला हे असं स्वीकारावं लागणार आहे. आणि मग मात्र आपल्या पदरात पडते, त्याला म्हणतात निराशा. आणि तुम्हा चौघांच्याही बाबतीत थोड्याफार फरकाने, थोड्याफार प्रमाणावर तेच घडलं आहे. फक्त नंदिनी यातून बचावली कारण तिचा एक्सेप्टन्स. ती हे सगळे टप्पे पार करून ना खूप पुढे गेली आहे पार्थ. आता ती खूप समंजसपणाने वागते. लग्नाअगोदर मला माहीत होतं की नंदिनी हुशार आहे, शालीन आहे, संस्कारी आहे, पण त्याहीपेक्षा ती खूप चांगली मुलगी आहे. अरे कारण तिचा एक्सेप्टन्स, तिने घडलेल्या गोष्टी पटापट एक्सेप्ट केल्या. आता ती जीवाची बायको आहे हे तिने स्वीकार केलं आहे, तिचं आणि जीवाचं नातं तिने स्वीकारलं आहे. त्यावर पार्थ म्हणतो की हो आई, आता मी सुद्धा ह्या गोष्टी स्वीकारल्या आहेत. मी काव्यालासुद्धा ह्या गोष्टी समजावून देत असतो, पण तिला ह्या गोष्टी पटतच नाही, किंबहुना ती पटवूनच घेत नाही. त्यावर आता
त्याची आई त्याला समजावून सांगते की हे बघ बाळा, काव्या ही खूप हुशार मुलगी आहे, प्रेमळ आहे, शालीन आहे, संस्कारी आहे, ॲम्बिशियस आहे, तिला सक्सेस हवं आहे, तिच्या मनात जिद्द आहे. ती सतत म्हणत असते बघ, मी नंदिनी नाही आहे, मी काव्य आहे, मी नंदिनी नाही, मी काव्य आहे. पण ती काव्या म्हणजे नेमकं काय आहे ना, हे आत्तापर्यंत तिलाच कळलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत ती तुझ्याकडे नवरा म्हणून बघत राहील ना, तोवर तुमच्या नात्याला काहीच अर्थ मिळणार नाही. एक काम कर, तू तिच्याशी मैत्री कर, तिचा एक चांगला मित्र हो. मित्रानंतर हळूहळू तुमचं नातं पुढे जाईल, कदाचित तुमच्यात प्रेमही होईल. आणि अरे म्हणतातच ना, लग्नानंतर होईलच प्रेम. तर दुसरीकडे आता नंदिनी ही खोलीत आलेली असते आणि बघते तर काय, जीवाने बेडवरतीच मस्त पसारा ठेवलेला असतो. आता नंदिनी आवरायला पुढे जाते, पण नंतर म्हणते नाही नाही नको, जीवांनी सांगितलं आहे त्यांच्या वस्तुकांना हात लावायचा नाही. नको उगाच मी हात लावायला, त्यांना राग येईल, आवडणार नाही. पण जर पसारा खोलीत असेल तर मला काही सुचत नाही, पण जीवांना तर वस्तुका पसाऱ्यातच सापडतात. मी एक काम करते, हे सर्व उचलून कपाटात ठेवून देते, नंतर ते त्यांचं बघतील. आता नंदिनी कपाट उघडते आणि कपाटामध्ये कपडे ठेवत असते. इतक्यात तिला जीवाच्या आणि काव्याच्या हाताचा जो मॉडेल जीवाने बनवून घेतलेला असतो तो सापडतो. त्याचबरोबर एक शोपीससुद्धा सापडतो, ज्यामध्ये काव्या आणि जीवा यांचं इनिशियल म्हणजे के आणि जे असं लिहिलेलं असतं. नंदिनी ते बघते आणि हातात घेते. ती विचार करते की हे हातांचे मॉडेल, असं वाटतंय की एखाद्या मुलाने एखाद्या मुलीचा हात पकडला आहे, म्हणजे एखादं कपलच जणू काही. आणि हे जे आणि के यातला के, जे म्हणजे नक्कीच जीवा, पण मग के म्हणजे कोण असणार, हे मॉडेल कोणाच्या हाताचं असणार आणि ही नावंसुद्धा कोणाची असणार वगैरे. आता भरपूर सर्व प्रश्न नंदिनीच्या मनामध्ये उपस्थित राहिलेले असतात. आता त्या ठिकाणी जीवा येतो. जीवा नंदिनीच्या हातामध्ये ते मॉडेल बघतो आणि चिडतो. तो नंदिनीला विचारतो, सांगितलं होतं ना माझ्या वस्तुकांना हात नाही लावायचा, का लावला? त्यावर नंदिनी म्हणत असते, सॉरी, म्हणजे माझं चुकलंच, मी तुमच्या वस्तुकांना हात नव्हतेच लावणार, ते चुकून बरं जाऊ देत ना, मी चुकूनच वस्तूला हात लावला. पण आता अनायसे जर हातात वस्तू आलीच आहे तर ती का आली आहे आणि कसली आहे हे जाणून घेऊया, याच्याबद्दल बोलूया आपण. त्यावर आता जीवा हा जरा शांत होतो आणि नंदिनीला विचारतो कशाबद्दल बोलायचं आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते की हा हात एका मुलाने एका मुलीचा धरला आहे, म्हणजे ते दोघं मित्रमैत्रिणीही असू शकतात किंवा कपलही असू शकतात. आणि हे जे आणि के यातला जे तर तुमचं आहे, पण मग के कोणाचं आहे जीवा? जीवा, तुमचं कोणत्या मुलीवरती या अगोदर प्रेम होतं का? बोला ना जीवा, काहीतरी सांगा. आता मात्र जीवा हा नंदिनीला काहीच उत्तर देत नसतो, तो गप्प राहिलेला असतो. तर नंदिनी ही त्याला आता खोदून खोदून प्रश्न विचारत असते, जीवा प्लीज खरं सांगा. आणि आता मात्र जीवा हा हो एवढंच उत्तर देतो आणि नंदिनी गप्प राहते. तर दुसरीकडे काव्या ही जीवाची एक व्हॉईस नोट ऐकत असते, ज्यामध्ये जीवा तिला म्हटलेलं असतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे काव्या, मी तुला कधीच सोडून जाणार नाही, कधीच नाही. आणि आता मात्र हे ऐकत असताना काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. ती थोडी भावूक झालेली असते. ती तिचं स्ट्रेस घालवण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात त्या ठिकाणी रम्या ही काव्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. आता रम्याला पुढ्यात बघून काव्या थोडीशी घाबरते आणि ती रम्याला म्हणत असते, हे बघ रम्या, तू आत्ता जे काही ऐकलंस ते सर्व. त्याबरोबर रम्या म्हणते, एक मिनटं. आणि आता मात्र रम्या पुढे काही बोलणार इतक्यात आपला आजचा एपिसोड तर इथेच संपतो. मित्रांनो, आता नक्की रम्या काय बोलली असेल, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून तर नक्कीच सांगा. पण त्याचबरोबर मालिनीने पार्थला जे काही समजावलं आहे की आता तू काव्याचा नवरा बनून तिच्यासमोर राहू नकोस, तर तिच्याशी मैत्री कर, तिचा मित्र हो, ते सगळं काही पार्थला जमेल का? तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर दुसरीकडे आता नंदिनीला तर जीवा आणि काव्याच्या हाताचे मॉडेल सापडलेत आणि आता तिने जीवाला खोदून विचारायला सुरुवातसुद्धा केली आहे. मग आता जीवा ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून काव्याच आहे हे सत्यसुद्धा नंदिनीला सांगेल का? तुम्हाला काय वाटतं सगळं आम्हाला कमेंट करून सांगा, कारण तुमचं मत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. मित्रांनो, तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो, कारण
कारण त्याच्यामुळेच पुढे आम्हाला आणखीन जास्त काम करण्यासाठी ऊर्जा त्याचप्रमाणे मोटिवेशन मिळत असतं. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन आठवणीने यासाठी प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी वेळच्या वेळी मिळत राहील. चला तर मग मित्रांनो, आजचा एपिसोड तर इथेच संपला, पण नेमकं पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. पुढचा एपिसोड येईपर्यंत टाटा, बाय बाय आणि धन्यवाद.